ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्ट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की आता अर्जुनने इकडे अस्मिता आणि प्रताप ह्या दोघांना सांगितलेलं आहे की तुम्ही सायलीला इतका त्रास द्यायचा की मम्माला स्वतःहून तिची दया आली पाहिजे आणि मग तिच्यासाठी मम्मा तुमच्याबरोबर भांडेल आणि त्या दोघांमधला बॉन्ड हा असाच चांगला होऊन जाईल। आधी तर या गोष्टीसाठी प्रताप आणि अस्मिता तयार नव्हते, पण मग नंतर प्रताप आणि अस्मिता हे दोघंही तयार झाले आणि त्यांनी हे सगळं करण्यासाठी होकार दिला। त्याबरोबर आता इथे त्यांचा प्लॅन वर्कही होताना आपल्याला पाहायला मिळतो। तर मग आता आपण पुढे पाहतो की हळूहळू आता अर्जुन हा त्या दोघांनाही त्यांच्या खडूसपणाची लेवल हे आणखीन जास्त तीव्र करायला लावतो, आणखीन जास्त वाढवायला लावतो। आणि अस्मिता ही आता ज्याप्रमाणे सायलीबरोबर ती नवीन लग्न करून आल्यावर वागायची आता तशीच खडूसासारखी वागायला लागलेली आहे। आणि त्यामुळे खरोखर आता कल्पनाला ह्या गोष्टी जाणवतात की सायलीची चूक नाही आहे, तरी सगळे सायलीला दोष देत आहेत। आणि आता सायलीने शपथ घेतली आहे की ती जेवणार नाही आहे, त्यामुळे कल्पनाला आता वाईट वाटतं। कल्पनाने सायलीला सांगितलेलं आहे की जर चूक नाही आहे तुझी तर तुला उपाशी राहण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे, तू खाऊन घ्यायला हवंस। राहता राहिला प्रश्न अस्मिताचा, तर अस्मिता ही 2 जीवांची आहे, प्रेग्नंट आहे ती आणि गरोदर बायकांचा मूड स्विंग होत असतो, त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस त्यांच्या बोलण्याचा फारसा विचार करायचा नसतो। आणि जर आपल्याला माहिती असेल की आपण चुकत नाही आहोत तर मग अजिबातच आपण विचार नाही करायचा, कारण त्यांच्या मनात येतं त्या ते बोलून जात असतात। पण आपल्याला या गोष्टींचा किती विचार करायचा आणि किती नाही हे पूर्णपणे आपणच ठरवायचं असतं। त्यामुळे गुपचूप बस आणि खाऊन घे। त्याबरोबर आता सायली म्हणत असते की नाही, आज माझी चूक आहे, त्यामुळे मला काही खायला वगैरे नको आहे। त्याबरोबर पुढे आता तिला खूप मोठा धक्काही बसलेला असतो की आई आज माझ्याबरोबर एवढं कसं काय बोलले आणि ते सुद्धा एवढं चांगलं। तर लगेचच आता इकडे प्रतिमा आत्यासुद्धा म्हणायला लागते, हे बघ सायली, आता उगाच हट्ट धरू नकोस। बघ कल्पनाने सुद्धा सांगितलं आहे, कमीत कमी माझं नाही पण तिचं तरी ऐक। अगं ती सासू आहे तुझी आणि सासूचा शब्द हा असा सुनेने खाली पाडायचा नसतो, सासूचा प्रत्येक शब्द सुनेने पार पाडला पाहिजे। आजपर्यंत कल्पनाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू अगदी मनापासून पूर्ण केली आहेस, मग अगदी ती कोणती जबाबदारी असू देत किंवा आणखीन काही। मग आज ही एवढी मोठी गोष्ट आहे आणि ती तू आता नाकारणार आहेस? तुझ्याच भल्यासाठी सांगते ना ती, तू उपाशी राहू नये म्हणून बोलते ना, मग चल बरं गुपचूपपणे पटपट जेवून घे। त्याबरोबर सायली नकार देत असते। तर आता तिला प्रतिमा आत्या समजावतात, हे बघ सायली, जर तू माझं ऐकलं नाहीस तर असं मी समजेन की तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच प्रेम, माया, रिस्पेक्ट काहीच नाही आहे, म्हणूनच तू माझं ऐकत नाही आहेस। ज्यांच्यावरती आपलं मनापासून प्रेम असतं आपण त्यांचं सगळं ऐकतो। सायली काहीच आता प्रतिमा आत्याचं ऐकायला तयार नसते। मग आता कल्पना लगेचच म्हणते, हे बघ मी उगाचच्या उगाच हे एवढे लाड करणार नाही आहे, मी जेवढं सांगते तेवढं झालंच पाहिजे। गुपचूपपणे बसायचं आणि जेवून घ्यायचं, मी उगाचच्या उगाच जास्त प्रेमाने बोलणार नाही आहे। जर चूक नाही आहे आपली तर आपल्याला हे सगळं करण्याची काही मुळात गरजच नसते। शांतपणे बस आणि जेवून घे, उगाचच्या उगाच माझ्या भरल्या घरात कोणीही उपाशी झोपलेलं मला नको आहे। त्याबरोबर आता सायली ही म्हणत असते, आई अहो, पण त्यावर लगेच कल्पना तिला म्हणते, जितकं सांगितलं आहे तितकं झालं पाहिजे आणि तिकडनं निघून जाते। आता कल्पना गपचूप वरून बघत असते की सायली नेमकं ऐकणार की नाही। मग काय आता सायलीचा नाईलाज होतो आणि मग सायली ही आता लगेचच डायनिंग टेबलवरती वाढलेल्या ताटावर बसते आणि जेवायला सुरुवात करते। आता सायली वरण खाऊन बघते, आता वरण अगदी परफेक्ट झालेलं असतं। सायली आता कल्पना हिला न बघताच म्हणायला लागते, वरण तर अगदी व्यवस्थित झालं आहे, मग तरीसुद्धा अस्मिताताई वरणाला असं नाव का ठेवत असतील, काही झालं आहे का नेमकं मला कळतच नाही आहे। त्याबरोबर आता अस्मिता बघते की सायलीला हळूहळू आपल्यावरती शंका येते। ती विचार करते की नाही आपल्याला आणखीन चांगली ॲक्टिंग करायची आहे, सायलीला शंका येता कामा नये। तर दुसरीकडे आपण पाहतो सायलीच्या मनातही आता विचार येतो, हे आणि बाबा माझ्याबरोबर खोटं बोलत आहेत का? अस्मिताताईसुद्धा यांच्या नाटकाचा यावेळेस भाग झाला आहेत का? कारण जेव्हा मी खोलीमध्ये कपडे वाळू टाकायला गेले होते त्यावेळेस काय झालं होतं, त्यावेळेस हे अस्मिताताई आणि बाबा तिघांनी एकमेकांच्या हातावरती हात ठेवले होते। यांनी प्लॅन केला आहे का आणि हे प्लॅन करून मला त्रास देत आहेत का? नाही, जर असं असेल ना तर मी सोडणार नाही आहे यांना, आता मी यांना बघतेच जरा। त्याबरोबर लगेचच परत ती विचार करते की नाही असं कसं असेल, ते मला बळाने का त्रास देतील? उगाच सायली काहीतरी विचार करू नकोस वेडावाकडा, परत जर तू अर्जुन सरांना विचारायला गेलीस तर आणखीन ते सुद्धा चिडतील तुझ्यावर। आधीच एकतर अस्मिताताईंच्या बाबतीत जितका काही हलगर्जीपणा झाला आहे तितका खूप झाला।
चल आता पटपट मी हे जेवण संपवते आणि त्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे भाजून मस्तपैकी पिसून वगैरे घेते. ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत अस्मिताताईंसाठी, तर ते बनवायला घेते. उद्या सकाळी ज्यावेळेस अस्मिताताई उठून इथे ब्रेकफास्टसाठी येतील त्यावेळेस त्या ते ड्रायफ्रूटचे लाडू खातील आणि लाडू खाल्ल्याच्यानंतर त्यांना खरोखर खूप आनंद होईल, खूप समाधानही वाटेल. मग आता सायलीने छान असे ड्रायफ्रूटचे लाडू अस्मितासाठी बनवलेले असतात. दुसऱ्या दिवशी अस्मिता आता जेव्हा ब्रेकफास्टसाठी आलेली असते, सायली तिला ताबडतोब ते लाडू काढून देत म्हणते, अस्मिताताई हे लाडू तुमच्यासाठी. त्यावर अस्मिता म्हणते, मी म्हटलंय का आता मला लाडू खायचेत म्हणून. हे बघ तू उगाचच्या उगाच सायली प्रत्येक वेळेस पुढे पुढे करायला जाऊ नको. प्रत्येक ठिकाणी जातेस आणि उगाच तोंडघशी पडतेस. त्याबरोबर आता इथे अर्जुन असतो. अर्जुन हा प्रत्येक वेळी कल्पनाच्या चेहऱ्याकडे बघत असतो. सायलीला कोणी जर वाईट बोलत असेल तर खरं तर कल्पनाला ते आवडत नसतं, तिला राग येत असतो. पण सध्या ती कल्पनावर नाराज आहे, त्यामुळे ती सायलीशी बोलत नसते. तर आता आपण पाहतो की अर्जुन हा मात्र कल्पनाच्या चेहऱ्याकडे बघत असतो आणि मनात म्हणत असतो, बायको आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी, पण तुला थोडा तरी हा त्रास सहन करावा लागेलच. कारण म्हणतात ना, शेवटी चिखलात कमळ उगवतं. गुलाबाचे काटे कितीही टोचत असले तरीही गुलाब हा कायम गुलाबच राहतो. तसंच तुझं आणि ममाचं नातंही अगदी पूर्वीसारखं तसंच्या तसं आहे आणि आता ते नातं पुन्हा रिन्यू करण्याची वेळ आलेली आहे ना, म्हणूनच मला हे सगळं नाटक करावं लागते. बट यू डोंट वरी, लवकरच तू आणि ममा पुन्हा एक व्हाल. तुमची एक टीम झाली की मग कसं सगळं पूर्वीसारखं छान होऊन जातं. ते मला गॅरंटी आहे. फार काळ या गोष्टीसाठी नाही लागणार. अगदी 5-6 दिवसात, या आठवड्याभरातच मम्मा आणि तुझी एकी होईल. हां, आता तोपर्यंत तुला थोडा त्रास सहन करावा लागेल, बट इट्स ओके यार. इतका तर तू त्रास सहन करू शकतेस. तू जितका रोज करतेस त्यापेक्षा कितीतरी त्रास हा कमी आहे. कारण तुला तुझी माणसं सोबत असली, तुझ्याशी कंटिन्यू बोलत असली की तुला फ्री वाटतं, मोकळं वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्या कामांचा त्रास तुझ्यासाठी काहीच नाही आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे यू डोंट वरी, लवकरात लवकर तुझं आणि ममाचं नातंसुद्धा अगदी पूर्वीसारखं करण्याचं ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अगदी पूर्ण प्रयत्न करणार. त्याबरोबर आता अर्जुनचं लक्ष हे ममाच्या हातातल्या कुंकवाच्या त्या छोट्याशा डबीवरती जातं. आता लगेचच कल्पना ही त्याला सांगते की हे तुझ्या बायकोला दे. अर्जुन तिला विचारतो काय आहे. त्याबरोबर ती सांगते ना, तर दे. आता गणपती घरात येतील त्याच्यासाठी हे कुंकू मागवलं आहे. आता अर्जुन तिथे बसलेला असतो त्याच्या रूममध्ये, सायली तिथे नसते. त्यामुळे आता अर्जुन कल्पनाच्या हातातलं ते कुंकू घेतो. आता खरं तर अर्जुन मनात म्हणत असतो की चला हळूहळू का होईना पण सगळं माझ्या मनासारखं घडतं आहे. ममाने आज स्वतःहून माझ्याकडे आणून ही कुंकवाची डबी तर दिली, तीसुद्धा सायलीसाठी. तर आता आपण दुसरीकडे पाहतो की इकडे महिपतला साक्षीने सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी प्रिया पुन्हा एकदा तुरुंगाच्या आत येण्याच्या अगोदर मला या तुरुंगाच्या बाहेर पडायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला जे वाटेल ते करा तुम्ही. बाबा तुम्ही कितीही पैसे होता ना, नाहीतर काहीही करा. त्यामुळे आता महिपतने इथे ठरवलेलं आहे की आपल्या लेकराला ह्या सगळ्याच्या बाहेर पाडायचं असेल तर मग आपल्याला पैशांची खूप गरज आहे. मग आता तो काय करतो, तो त्याच्या बँकेतनं पैसे काढतो, ते सुद्धा 2 कोटी रुपये, आणि त्याच्या वकिलाला घरी बोलावतो आणि वकिलासमोर पेटी खोलून ठेवतो आणि म्हणत असतो, वकील साहेब बघितलंत का, डोळे चमकले असतील ना. अहो आत घाला डोळे, आत घाला, नाही तर खाली पडतील हो आमचं एवढं सोनं बघून. नाही, ह्याच्यापेक्षा पण दुप्पट नाही तिप्पट आहे आपल्याकडं, पण तुम्हासने नाही मिळणार ते. जोवर तुम्ही आमच्या लेकराला हे सगळे फुलापानाचे दागिने काढून सोन्याचे दागिन्यांनी मडवण्यापर्यंत घेऊन येत नाही ना, तोपर्यंत. त्याबरोबर लगेचच आता डॉक्टर म्हणतात म्हणजे त्याबरोबर आता लगेचच तो त्यांना सांगायला लागतो, अहो तुम्हाला कळलं नाही का मला काय सांगायचं आहे ते. नाही ते काय आहे ना, आता बघा, आता माझं लेकरू हॉस्पिटलमध्ये, त्यामुळं हे सगळं नाही करू शकत आपण दागदागिने वगैरे. पण जेव्हा माझं लेकरू ह्या तुरुंगाच्या बाहेर पडेल ना, त्या दिवशी तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईन. त्याबरोबर आता लगेचच इकडे तो म्हणायला लागतो की लगेचच वकील साहेब हसतात आणि त्या पैशांच्या पेटीला मस्त हात लावत म्हणतात की तुम्ही कशाला काळजी करताय महिपत शेठ, आपण आहोत ना. आपण साक्षी मॅडमना अगदी सुखरूप आणि सहज सोडून काढणाऱ्या केसमधनं. आजपर्यंत खूप केसेस बघितल्यात, अशा मोठमोठ्या गुंडांच्या केस लढलो आपण. कितीतरी वेळा तर खुनाला असा सोडून काढला आपण. हे पुरावे बिवरावे सगळं आपल्यासमोर नाही चालत, आपण सेटिंगने काम करतो, कळलं ना. त्याबरोबर लगेचच वकील साहेबांना महिपत म्हणतो, हे बघा तुम्ही सेटिंगनं काम करा नाही तर सिटिंगनं काम करा, मला तुमच्याशी काही घेणं देणं मुळात पडलेलं नाही आहे.
मला फक्त माझी साक्षी, माझं एकुलतं एक लेकरू या जेलाच्या बाहेर पाहिजे बास. मग त्यासाठी तुम्ही काय करता आणि काय नाही करत याच्याशी आपला संबंध नाही, समजलंत ना. तर आपण आता पाहतो की घरातले सगळे सदस्य हे ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. अश्विन हा प्रियाकडे हॉस्पिटलला जायला निघालेला असतो आणि तो आता लगेचच पुढे येतो सायलीकडे आणि म्हणत असतो की मला हॉस्पिटलला जायचं आहे, मला पटकन टिफिन द्या. मी फक्त आणि फक्त 5 ते 7 मिनटं घरात असणार आहे आणि त्याच्यानंतर शूज घालायला जो काही वेळ लागेल तोपर्यंत मला माझा टिफिन मिळायला हवा. लवकर टिफिन दे. आता घरातले सगळे सदस्य म्हणतात, अरे अश्विन हॉस्पिटलला जाशील तू, पण एवढी कसली घाई, जरा काहीतरी खा वगैरे. बघ आम्ही घरातले सगळे सदस्य एकत्र आहोत आणि अनावधानाने तू सुद्धा आज इथे आला आहेस. तसंही आता तू फारसा आमच्यात येत नाहीस, पण जर आज आला आहेस तर कमीत कमी बस तरी. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, नाही नको, तुम्हा सगळ्यांबरोबर बसण्याची मुळात माझी इच्छाच नाही आहे. मी इथे थांबलो आहे ती फक्त माझी मजबुरी म्हणून, समजलंत ना. तुम्ही सगळे माझ्या बायकोला तुरुंगात घालून एवढ्या आरामात जेवताय. खरंच मला कळत नाही आहे की तुम्ही एवढ्या लवकर तिने तुमच्यासाठी काय काय केलं ते कसं काय विसरू शकता. त्याबरोबर आता मात्र अर्जुनसुद्धा चिडतो. आता दोघा भावांमध्ये वाद व्हायला लागतो, शब्दाला शब्द लागायला लागतात. त्यावर सायलीच्या लक्षात ही गोष्ट येते की जर अश्विन भाऊजींना डबा वेळेवर पटकन नाही दिला तर अश्विन भाऊजी आणखीन जास्त चिडतील आणि मग यांचासुद्धा पारा चढेल. दोघा भावांमध्ये खूप कडाक्याचं भांडण होईल, वाद होईल. त्यापेक्षा आपण आता इथेच यांचं भांडण थांबवता येईल असं काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे सायली लगेचच आता अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी तुम्हाला टिफिन हवा आहे ना, मी तुमच्यासाठी पटकन टिफिन पॅक करून आणते. तुम्हाला गरम गरम डब्यात जेवण देते, तुम्ही गरम गरम नंतर खा. त्यावर अश्विन लगेचच म्हणतो, 1 मिनटं थांब. त्यावर सायली जागेवर थांबते. तर अश्विन तिच्याकडे जातो आणि तिला म्हणत असतो, हॅलो प्लीज माइंड युअर लँग्वेज अँड माइंड युअर टंग. मी तुझ्यासाठी डबा आणते म्हणजे हे बघ, मला तुझ्या हातून ना साधं पाणीसुद्धा नको आहे. मी उपाशी मरत जरी असेल ना तरी मी तुझ्याकडनं पाणी घेणार नाही, कळलं तुला. त्याबरोबर लगेचच आता अर्जुनला राग येतो. अर्जुन हा आता त्याची जी ओढणी असते, त्याचा जो कुर्ता असतो तो जोरात फोल्ड करत असतो, हातात दाबून धरत असतो. तर इकडे अश्विन म्हणत असतो की काय तुझं कॅरेक्टर आहे ते सगळं मला माहिती आहे. माझ्या बायकोला फसवण्यासाठी मुद्दामून तू खोटे नाटे पुरावे गोळा केलेस. माझी बायको तन्वी कमीत कमी खरं तरी बोलते. त्याबरोबर सायली म्हणते, हे बघा अश्विन भाऊजी तुम्ही दुसरं काहीही बोला, मी काहीही ऐकून घ्यायला तयार आहे तुमचं. अगदी तुम्ही माझ्या कॅरेक्टरवरनं बोललात तरी मला काहीच फरक पडणार नाही, कारण माझं कॅरेक्टर कसं आहे हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. तुमच्या भावाशी लग्न केल्याच्या नंतरसुद्धा मी फक्त त्यांच्याबरोबर लॉयल आहे. आणि राहिला प्रश्न प्रियाचा, तर प्रियाचा भूतकाळ तिने माझा म्हणून सांगितला आणि माझा तुमचा म्हणून. त्याबरोबर आता इथे असं म्हटल्याबरोबर इथे अश्विनला खूप राग येतो. अश्विन म्हणत असतो, हो का, माझी गर्लफ्रेंड तुझं नाव का सांगेल तिच्या जन्मतारखेच्या वेळी. तू उगाच खोटं बोलू नकोस सायली, आणि तू गुपचूप जाऊन जेवण दे ना. त्याबरोबर सायली म्हणते, मी सांगितलं ना तुम्हाला अश्विन भाऊजी, मी प्रियाला इथे जेवायला आणणार म्हणजे आणणार. तुम्हाला काय करायचं आहे ते करून घ्या. त्याबरोबर सायली हे आता म्हणायला लागते, अश्विन भाऊजी जर असं होणार असेल ना तर तुम्हालासुद्धा या घराचे दरवाजे कायमचे बंद. आता काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. आता सायलीने असं म्हटल्याबरोबर इथे मात्र अश्विन म्हणतो, ठीक आहे हेच हवं आहे ना तुम्हाला, ठीक आहे काढा आम्हाला घराच्या बाहेर. तर आता प्रतिमात्य हे सगळं बघत असते, ती मध्ये बोलायला लागते, अरे अर्जुन काय चाललं आहे तुमचं, अरे भाऊ आहात ना तुम्ही सख्खे, मग ही वेगळी राहण्याची वेगळी होण्याची भाषा का करताय. त्याबरोबर लगेचच अश्विन म्हणायला लागतो, आत्या हे ह्याला कळायला नको का. तर अर्जुन म्हणतो, आत्या हे ह्यालाही कळायला नको का गं. त्याबरोबर आत्या म्हणत असते, हे बघा कोणाला कळायला हवं आणि कोणाला कळायला नको मुळात हा मुद्दाच नाही आहे. मुद्दा काय आहे आपला की तन्वीला जेवण न्यायचं की नाही. अश्विन तुला खरं सांगू का, हंबली मलासुद्धा काय वाटतं की आपण तिला जेवण नको द्यायला. कारण काय होतं ना, आपण जर तिला जेवण दिलं, वेळेवरती सर्व गोष्टी पुरवल्या तर मग ते तुरुंगात राहून काही उपयोग होणार नाही. तिला सगळ्या आपल्या जशा सवयी आहेत आत्ता तशाच पुन्हा लागतील आणि पुन्हा एकदा तिला स्वतःहून दुसरी कुठलीही गोष्ट करायला लावली तर ती करणार नाही. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो की काहीही असलं तरीसुद्धा मी माझ्या बायकोला फार काळ तुरुंगात राहू देणार नाही. मी तिला निर्दोष मुक्त करणार म्हणजे करणार. त्यावेळेस तिने जे काही स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट सगळं चुकीचं होतं असं नाही. त्या स्टेटमेंटमुळेच खरं तर आता जे विक्टीम आहेत ते पकडले गेले. त्या खुनानंतर बऱ्याच काही गोष्टी तिथे लपवल्या आलेल्या असतील, बऱ्याच काही घटना तिथे घडल्या असतील, पण मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो माझी तन्वी त्यातल्या कुठल्याही गोष्टीत नसणार आहे.
त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणत असते, अश्विन, अरे नक्की अशी कोणत्या प्रेमाची पट्टी बांधली आहे त्या मुलीने तुझ्या डोळ्यावर की तुला समोर असलेलं सत्यसुद्धा आता कळत नाही आहे, तुला दिसत नाही आहे? बोल ना. त्याबरोबर अश्विन हा म्हणत असतो, ममा अगं. त्यावर कल्पना म्हणते, खबरदार खबरदार मला ममा म्हणशील तर. अरे ज्या मुलीने आपला एवढा विश्वासघात केला, आपली एवढी फसवणूक केली, त्या मुलीबद्दल तुला एवढी सहानुभूती वाटते? अरे खरं बघायला गेलं ना तर तुला तिला भेटायला जाण्याची सुद्धा गरज नाही आहे बघ, नाहीतर घटस्फोटाचे कागदपत्र फक्त पाठवून दे तिच्याकडे. अरे तिचे जन्म दिलेल्या स्वतःच्या सख्ख्या आईवडिलांनी जर तिच्याशी नातं तोडलं, 22 वर्ष अश्विन ते तिच्याबरोबर नव्हते. 22 वर्षानंतर त्यांना ती परत मिळाली, पण तरीही त्यांनी तिला माफ नाही केलं. का? तर कारण तिचा गुन्हा तेवढा गंभीर होता. तिने एका वृद्ध व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणायला लागतो, हो तुम्हा सगळ्यांना मधुभाऊंचा पुळका येणारच, कारण मधुभाऊ त्या सायलीचे वडील आहेत ना. त्याबरोबर कल्पना म्हणत असते की हे बघ अश्विन, मधुभाऊ कोण आहेत, कोणाचे रिलेटिव्ह आहेत याच्याने काहीच फरक पडत नाही. फरक या गोष्टीने पडतो की तुझी बायको तन्वी खोटं बोलत होती, ती खोटारडी होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सायली जे काही बोलते ना त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. अशा खोटारड्या फशव्या मुलीसाठी मुळात ह्या घरामध्ये अन्नच काय पाणीसुद्धा नाही आहे. त्यामुळे तुला जर जायचं असेल तर तू तुझ्या बायकोकडे जा, पण तुला इथे काही मिळणार नाही. आता हे ऐकून मात्र सायलीला खूप दुःख होत असतं. तिला वाटत असतं की अश्विन भाऊजींमध्ये आणि आईंमध्ये वाद फक्त माझ्यामुळेच झालेत. तर कल्पना म्हणत असते, अश्विन पटापट का खातोयस का, हळूहळू खा, आणि तुलाही खायचं असेल तर तूही खा. त्याबरोबर लगेचच आता अश्विन म्हणतो की मला काही नको आहे. आणि तुम्ही सगळे एक गोष्ट ठामपणे लक्षात ठेवा, तुम्ही सगळे माझ्या तन्वीला आता दोषी ठरवताय ना, पण लवकरात लवकर मी तिला निर्दोष सिद्ध करेन आणि या घरात पुन्हा घेऊन येईन, ते सुद्धा मानाने, माप ओलांडून. आणि तुम्ही सगळे त्यावेळेस माझ्या तन्वीचं अगदी जोरदार स्वागत कराल. त्याबरोबर हे ऐकून मात्र आता घरात कोणालाच फारसा आनंद झालेला नसतो, पण हे बोलताना मात्र इथे अश्विनला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे अश्विन हा लगेचच प्रियाला भेटण्यासाठी तिकडनं निघालेला असतो, पण त्याला आता सायलीचा खूप जास्त राग आलेला असतो. तो मनातल्या मनात म्हणत असतो की ही सायली समजते काय स्वतःला, म्हणजे ही काहीही वागेल आणि आपण हिला सोडून द्यायचं. आज हिने मला जेवण दिला नाही आहे, हिने जेवण द्यायला नकार केला आहे, पण एक दिवस असाही येईल की ज्या दिवशी हिला माझी गरज असेल पण मी हिला मदत करणार नाही. त्याबरोबर प्रिया लगेचच म्हणायला लागते, अश्विन अरे असं नको ना बोलू, हे बघ मैत्रीण आहे ती माझी बालपणीची. त्याबरोबर आता अश्विन म्हणायला लागतो, तन्वी तू गप्प बस. आता अश्विन तन्वीकडे आलेला असतो, पण तन्वी ही त्याला समजावण्याच्या नावाखाली त्याचं मन भडकवत असते. तर दुसरीकडे सायली हिला मात्र खूप दुःख झालेलं असतं. आज माझ्यामुळे पुन्हा एकदा घरात भांडण झालं, पुन्हा एकदा आईंमध्ये आणि अश्विन भाऊजींमध्ये वाद झाले. सारखं असं व्हायला नको. सारखंच जर असं झालं तर कसं चालेल, हे घर पूर्णपणे तुटून जाईल, कोलमडून जाईल, आणि मला हे होऊ द्यायचं नाही आहे असं ती म्हणत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरती एवढंच. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.